करते आणि सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। पिंपरी चिंचवडमध्ये हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण उजेडात आलंय। 22 वर्षीय विवाहितेची एका महिन्याभरापूर्वी आत्महत्या झाल्याची बाब समोर येते। सासरी छळ करण्यात आला। मुलीने आत्महत्या नाही तर तिने आत्महत्या केलेली नाहीये तर तिची हत्या झाली आहे असा आरोप माहेरच्यांकडून केला जातोय। मृत महिलेचा पती आणि नंदेविरोधात आता हुंडाबळीचा गुन्हा दाखल झालाय। घटनेच्या एका महिन्यानंतरही आरोपी मोकाटे। दुचाकी घेण्यासाठी 50,000 दिले नाही म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आला। पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। लग्नाच्या 5 महिन्यानंतरच पूजा निर्वळ या विवाहितेनं आत्महत्या केली आहे। तर चाकणमधलं हे प्रकरण आहे। पूजा निर्वळ या 22 वर्षीय तरुणीचा गजानन निर्वळ सोबत विवाह झाला होता। लग्नाच्या 5 महिन्यानंतर पूजा निर्वळनं आत्महत्या केली आहे। पूजाचा पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा विरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुचाकी घेण्यासाठी 50,000 दिले नाही म्हणून पूजाचा छळ करण्यात आला असा आरोप तिच्या माहेरच्यांकडून केला जातोय। गुन्हा दाखल करून 1 महिना झाला तरीही आरोपी मोकाटच आहेत। पिंपरी पोलीस तपासात सहकार्य करत नाहीयेत असा आरोप पूजाच्या माहेरच्यांकडून केला जातोय। गुन्हा नोंद करून तपास सुरू आहे असं स्पष्टीकरण पोलिसांकडून दिलं जातंय। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडनं। रणजित, पुण्यातली घटना ताजी असतानाच आता हे आणखी एक प्रकरण पिंपरी चिंचवड मधलं आणि तब्बल महिन्याभरात सुद्धा काहीही या प्रकरणी कारवाई होत नाही। काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहिले तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर अनेक प्रकरणं जी आहेत ती महिला हुंडाबळीची समोर येऊ लागलेत। असंच एक प्रकरण जे आहे ते चाकण म्हाळुंगे भागातून जे आहे ते समोर आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। 50,000 ही दुचाकी घेण्यासाठी घरून आण किंवा यासाठी छळ केल्याच्या संदर्भात जे आहे ते हुंडाबळीचं प्रकरण जे आहे ते चाकणच्या म्हाळुंगे पोलीस स्टेशन अंतर्गत जे आहे ते या ठिकाणी दाखल करण्यात आलं आहे। पूजा निर्वळ असं या 22 वर्षीय मुलीचं जे नाव आहे तिने जे आहे ती गळफास घेत आत्महत्या केली आहे। अगद्या 22व्या वर्षी जे आहे ते तिने या ठिकाणी गळफास घेत जे आहे ते आत्महत्या केली। त्यामध्ये पूजाच्या मृत्यू प्रकरणी प्रति गजानन निर्वळ असेल किंवा ननंद राधा असेल यांच्या विरोधात म्हाळुंगे पोलीस ठाण्यात जे आहे ते आता हुंडाबळीचा गुन्हा दाखल झालाय। मात्र तब्बल 1 महिना उलटून देखील आरोपी अटक नसल्याची तक्रार जी आहे ती आता पूजाच्या कुटुंबियांकडून या ठिकाणी होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळते। आपण पाहिलं तर पूजाचा विवाह जो आहे तो 3 डिसेंबर 2024 या साली झाला होता। त्यानंतर अवघ्या 5 महिन्यात म्हणजे 27 एप्रिल 2025 या दिवशी जे आहे ते पूजाने जी आहे ती गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणात पोलीस सहकार्य करत नसल्याची तक्रार जी आहे ती पूजाच्या आईने या ठिकाणी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। मात्र पोलीस या सर्व प्रकरणावर पोलिसांशी संपर्क साधला असता हा गुन्हा दाखल केला असून याचा तपास जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं आहे। लवकरात लवकर आरोपी देखील अटक होतील असं आश्वासन जे आहे ते आता पोलिसांकडून देण्यात आलं आपल्याला एकूणच पाहायला मिळते। नक्कीच तुमच्याकडून अपडेट्स घेत राहणार आहोत। सुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती